नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर डेली मार्केट ब्लॉग मराठी, जिथं आपण समजून घेणार आहोत डेली मार्केट मुवमेंटबद्दल. तर आता आपण समजून घेऊया की आज मार्केटमध्ये काय घडले. तर आपण बघू शकतो की उद्या एक्सपायरी आहे, आज 2 तारीख आहे, उद्या एक्सपायरी आहे. तर काल मार्केट 25,000च्या खाली क्लोज झालं होतं, जिथे की आपण मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स लेवल मार्केटचे बघितले होते, की त्यानुसार आपण आज मार्केटमध्ये बघू की काय हालचाल घडली. तर आज आपण निफ्टीचा चार्ट पहिल्यांदा बघू. तर निफ्टीने पुन्हा एकदा आपण बघू शकता की निफ्टीने पुन्हा एकदा 25,000 क्लेम केलेला आहे आणि 25,088 वरती मार्केट एक क्लोज झालेलं आहे. अजूनही 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंगच्या ॲव्हरेजच्या खालीच मार्केट क्लोज झालेले आहे. तर अजूनही हा एक चांगला रेजिस्टन्स लेवल असू शकतो. पण जसं की आपण बघू शकता की 25,000 हा एक सॉलिड मार्केटचा लेवल आहे आणि जिथं मार्केट सारखं सारखं त्याच्या खाली क्लोज होऊन परत नेक्स्ट डेला मार्केट त्याच्यावरती येऊन क्लोज होते. तर 25,000 ही तुमची एक चांगला सपोर्ट राहू शकतो मार्केटमध्ये. जिथं की मार्केटमध्ये काल बजेटमुळे मार्केट कोसळलं असं सगळ्या जणांनी अनालिसिस केलं. पण जिथे की आम्ही सांगितलं होतं की मार्केट 25,000च्या वरती पुन्हा एकदा येऊन सस्टेन करेल. कारण की असंही बजेटमध्ये एवढं काही वाईट नव्हतं मार्केटबद्दल. फक्त फ्युचर आणि ऑप्शन्सचा टॅक्स वाढवलेला आहे. तो पण सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि तो जास्त काही परिणामकारक एक 10-20% व्हॉल्यूम्सवर त्याचा इम्पॅक्ट होईल, पण जास्त व्हॉल्यूम्सवर मार्केटमध्ये इम्पॅक्ट होणार नाही. आणि इक्विटी आणि बाकीच्या ॲसेट क्लासेसमध्ये तर रिटेल इन्व्हेस्टर आणि बाकीचे इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतच असतात. त्याच्यामुळे हे फक्त पर्टिक्युलरली ट्रेडिंगशी रिलेटेड कालचं होतं बजेटमध्ये, आणि त्यानुसार ती काही निगेटिव्ह न्यूज नव्हती. ती एक न्यूट्रल न्यूज किंवा एक थोडी जिथं लोकांनी रिस्क कमी घ्यावी असं सरकारला वाटतं. त्याच्यामुळे तो डिसिजन घेण्यात आला होता. आता आपण बघू की मार्केटचे मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल काय. तर मार्केटचा मेजर सपोर्ट आहे 24,700. आज बघू शकता तुम्ही 24,700 एकदा टेस्ट झाला. 24,700 700 पशी मार्केट येऊन मार्केटने चांगला बाउन्स बॅक घेतला. नंतर 25,000 होता, 25,000 तोडून 25,000च्या वरती मार्केट क्लोज झालेलं आहे आजचं. आता नेक्स्ट रेजिस्टन्स आहे तुमचा चार्टनुसार 25,167, जो की 200 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. तर 200 डेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज पशी मार्केट एक रेजिस्टन्स घेईल. पण मला असं वाटतंय की त्याच्यावरती मार्केट जाऊन थोडं सस्टेन करून ॲव्हरेज करू शकतं मार्केट. त्याच्यामुळे तो एक जास्त हार्डल राहणार नाही उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे 25,500च्या अराउंड, 25,700च्या अराउंड, 25,600च्या अराउंड आणि 26,000च्या अराउंड. तर आपण बघू शकता की चार्टनुसार असे रेजिस्टन्स लेवल्स मार्केटमध्ये बनत आहेत. तर तुम्ही ट्रेडिंग करताना अजूनही व्होलॅटिलिटी इंडेक्स आपण जर बघितला, तर व्होलॅटिलिटी आज मार्केटमध्ये स्टार्टिंगला भरपूर होती. 16च्या अराउंड व्होलॅटिलिटी इंडेक्स गेला होता तुमचा. पण नंतर एक बुलिश मूव्ह आली आणि व्होलॅटिलिटी मार्केटमधली ड्राय डाऊन झाली. तर पुन्हा एकदा व्होलॅटिलिटी 14च्या खाली येऊन थांबली आहे, जी मीडियम व्होलॅटिलिटी आहे. 12च्या खाली जर व्होलॅटिलिटी गेली तर मार्केट एकदा पुन्हा कन्सोलिडेटेड झोनमध्ये, जिथं लार्जर मूव्ज मार्केटमध्ये एक्सपेक्टेड नसणार आहे अशा टेरिटरीमध्ये जाऊन बसेल. अजूनही जोपर्यंत मार्केट व्होलॅटिलिटी 16च्या खाली आहे तोपर्यंत जास्त व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये दिसणार नाही. तेवढी टेम्पररी व्होलॅटिलिटी वाढून मार्केट पुन्हा एकदा सस्टेनेबल लेवल्सला क्लोज होईल, जसं की आज क्लोज झालं 25,000च्या वरती. तर आता आपण बघू ऑप्शन डेटा. ऑप्शन डेटामध्ये 24,500च्या पुटमध्ये आज बघू शकतो आपण 1,38,00,000 ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे ही एक लेवल तुमची 24,500ची सपोर्ट लेवल असू शकते. 24,800ला 1,19,00,000 ओपन इंटरेस्ट आहे. तर ही पण लेवल एक ऑप्शन डेटानुसार तुमची एक सपोर्ट लेवल असू शकते. 24,500 आणि 24,800 ह्या लेवल्स तुमच्या सपोर्ट लेवल असू शकतात ऑप्शन डेटानुसार. तुमचं फ्युचर 25,072 वर क्लोज आहे. तर ॲट द मनी स्ट्राईक ॲट द मनी स्ट्राईक प्राइस आहे तुमची 25,050. तर त्यानुसार तुम्ही बघू शकता ॲट द मनी स्ट्राईक प्राइसच्या अराउंड एक 24,800चा सपोर्ट ऑप्शन डेटानुसार तुमचा पुटमध्ये बनत आहे. आणि नंतर नेक्स्ट तुम्ही बघू शकता की 24,200 25,200
25,300, 25,400, 25,500 मध्ये 500 आणि ह्या लेवल्सला प्रत्येक लेवलला एक चांगला ओपन इंटरेस्ट बनलेला आहे तुमचा. तर 25,300 ला 1 कोटी ओपन इंटरेस्ट आहे. 25,500 ला 1,69,00,000 म्हणजे 1,70,00,000 म्हणजे 1.7 कोटी ओपन इंटरेस्ट आहे. तर 25,500 ही लेवल तुमची एक रेजिस्टन्स लेवल तुम्हाला असू शकते मार्केटमध्ये. तर नेक्स्ट डेटा आपण बघणार आहोत. ऑप्शनमध्ये कुठे कुठे ओपन इंटरेस्ट वाढला. तर पुट साईडला तुम्ही बघू शकता की चांगला ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. त्याच्यामुळे मार्केटने एक लोअर लेवल्सला सपोर्ट घेतलेला आहे. पुटमध्ये तुम्ही बघू शकता की इथे 40 लाख 32 लाख ओपन इंटरेस्ट वाढला. 24,900ला 62 लाख ओपन इंटरेस्ट वाढला. 24,750ला 31 लाख ओपन इंटरेस्ट वाढला. तर हे तुम्ही जे शेडेड रिजन दिसत आहेत तुम्हाला, तिथं तिथं पुटमध्ये ओपन इंटरेस्ट वाढला. इथं तुम्ही बघू शकता की 25,000च्या लेवलला कॉलचा ओपन इंटरेस्ट 40 लाखांनी कमी झालेला आहे. हॉलो कॅन्डल तुम्हाला दर्शवती की किती ओपन इंटरेस्ट कमी झालेला आहे. तर इथं तुम्ही कॉलमध्ये बघू शकता की 25,000च्या स्ट्राईक प्राईजला कॉल ओपन इंटरेस्ट कमी झालेला आहे आणि पुट ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. म्हणजे तिथं एक तुमची सपोर्ट लेवल बनलेली आहे आता ऑप्शन डेटानुसार. तर तुम्ही आता बघू शकता की ट्रेडर्सचा डेटा. तर ट्रेडर्स डेटानुसार हे बघा, एफ आय आय स्ट्रॉंग बेरिश कॉल रायटिंग वाले एफ आय आय सगळे त्यांनी स्ट्रॉंग बेरिश, हे प्रो ट्रेडर्स स्ट्रॉंग बेरिश. क्लायंट डेटा बघा स्ट्रॉंग बुलिश, लोकांना अजून वाटतं मार्केट खूप वर जाईल म्हणून. नेकेड पोझिशन्स क्लायंटनी बनवलेलं आहेत रिटेल इन्व्हेस्टर्सनी. DIs एक स्मार्ट प्ले करतात की जास्त फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत नाही. जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस त्यांनी कॅश ट्रेडिंगवर जास्त त्यांचा फोकस असतो आणि तिथं ते नेट ॲसेट व्हॅल्यूज त्यांच्या फंडच्या ॲडजस्ट करत असतात. तर अशा पद्धतीने तुमचा मार्केट डेटा बनत आहे. त्या मार्केट डेटानुसार तुमचा 25,000 एक चांगला सपोर्ट असू शकतो. 1 कोटी, सॉरी, 25,000 एक चांगला सपोर्ट असू शकतो. 24,800, 24,500 हे ऑप्शन डेटानुसार सपोर्ट असू शकतात. रेजिस्टन्समध्ये प्रत्येक स्ट्राईकला एक चांगले ओपन इंटरेस्ट आहे. 25,200, 25,300, 25,500 आणि 26,000 बघा, 2 कोटीच्या अराउंड ओपन इंटरेस्ट, 1,92,00,000. तर असे तुम्ही बघू शकता की कॉलमध्ये चांगले ओपन इंटरेस्ट कॉल रायटिंगमुळे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे एक मार्केट कॉन्सॉलिडेटेड फेजमध्ये राहील, जिथं जास्त खाली पण जाणार नाही, जिथं जास्त वर पण जाणार नाही. तर तुमचे एक झोन बनू शकतो 24,800 पासून 25,500 पर्यंतचा, जिथं 25,000 एक क्रुशल लेवल राहील. 25,000च्या खाली सस्टेन झालं तर खाली 800 पर्यंत टेस्ट करेल. 25,000च्या वर सस्टेन झालं तर 25,300 आणि 25,500 एकदा टेस्ट करेल मार्केट. तर तुम्ही बघू शकता चार्टनुसार पण अशाच लेवल बनू शकतात. 25,700, 24,700 हा तुमचा सपोर्ट आहे. 24,167 हा तुमचा रेजिस्टन्स आहे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. 24,400 450च्या अराउंड तुमचा एक 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज बनत आहे. 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेज बनत आहे 700च्या अराउंड. तर असं तुम्ही मार्केट 26,000च्या अराउंड एक तुमचा हे. तर रेजिस्टन्स वरच्या लेवलला प्रत्येक ठिकाणी कॉलमध्ये ओपन इंटरेस्ट जास्त आहे. त्याच्यामुळे वरच्या एक वरची मेजर मूव्ह या एक्सपायरीला येणं थोडं मुश्किलच आहे. तरी तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला चा सल्ला घेऊन आणि व्यवस्थित मार्केट ॲनालिसिस करूनच मग ट्रेडिंग करा. नेकेड पोझिशन्स बनवण्यापासून तुम्ही थांबा. तुम्हाला जास्त नेकेड पोझिशन्स बनवू नका, म्हणजे युनिडायरेक्शनल कॉल किंवा युनिडायरेक्शनल पुट. आम्ही वीकेंडला तुमच्यासाठी एक ऑप्शन डेटा कसा रीड करायचा असतो त्याच्यानुसार तुम्ही कसं ठरवू शकता की ट्रेडिंग कसं ऑप्शन आणि फ्युचर्समध्ये करायचं किंवा लेवल्स कशा काढायच्या मार्केटमध्ये, ह्याची सिरीज आम्ही वीकेंडला आणणार आहे. तसेच म्युच्युअल फंडची सिरीज पण आम्ही वीकेंडला आणणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी. आम्ही कोणत्याही प्रकारची टिप देत नाही इथं ट्रेडिंगची. तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला किंवा एक प्रोफेशनलला ॲडवाईस घेऊनच मग ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ एक सेफ इन्व्हेस्टमेंट.
भेटूया उद्याच्या मार्केट व्लॉगमध्ये. बाय.